नमस्कार. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. आज बरेच नवीन मेंबर पण आहेत. ज्योतिताई, तुम्ही कुठून आहात? मी कल्याणमध्ये आहे, ठाणे जिल्ह्यात. ओके, खूप छान खूप छान. अर्चनाताई, आपण कुठून आहात? मी पुण्यातून आहे. अरे वा, खूप छान, मस्त. आज बरेचसे नवीन मेंबरही आपल्याला जॉईन झाले आहेत. तुम्ही ग्रुपवर जॉईन आहात का दोघी? हो, मी आता आज ऍड केलं मी ग्रुपला. अच्छा, आज ऍड झाले. परवाच मिळाली मला हे लिंक, पण काल ओके. विसरले, मग आज टाकलं. काही हरकत नाही. तुम्ही जे नवीन आहेत त्यांना थोडी माहिती देते की आपण हा जो संकल्प घेतलाय हा आपण आपल्या सैनिकांसाठी जप करतो. दर एकादशीला 7 वाजता आणि रविवारी 7 वाजता, जेणेकरून आपण जो काही आता जप करणार आहोत त्या जपातून जी काही ऊर्जा होईल त्या ऊर्जेमुळे त्यांचं रक्षण व्हावं, त्यांना बळ मिळावं, त्यांचं आयु आरोग्य चांगलं राहावं, हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू. सो या उपायाने आपण गेली वर्षभर करतोय. म्हणजे पुढच्या महिन्यातली फेब्रुवारी मधली जी आमलकी एकादशी येईल त्या एकादशीला आपल्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि तुम्हाला सांगते, आपण सगळ्यांनी खूप अगदी म्हणतात ना, म्हणजे अतिशय मला अभिमान होतो सांगायला की आपण 26 जानेवारीला ऑफलाईन सेशन घेतलं होतं. आणि ऑफलाईन सेशन मध्ये मी जेव्हा काउंट बघितला होता तेव्हा तो 104 होता. आणि 104 लोक आपल्याला ह्या सेशन्सला उपस्थित होते. पण असं असतं ना, स्वामींच्या मनात काहीतरी असतं. म्हणजे मी हा किस्सा सांगते तुम्हाला की स्वामी कसा अनुभव देतात. तो 104 माझ्या डोक्यात फिरत होता आणि मी तो बघून पुन्हा जिथे सेशन चालू होतं म्हणजे सांगता करण्यासाठी तिकडे गेली. आणि माझ्या डोक्यात होतं की नाही, स्वामी, ही तुम्ही पोहोचवताय सैनिकांपर्यंत, याच्यासाठी मला असं पाहिजे की तुम्ही 108 हा आकडा आला पाहिजे. म्हणजे 108 लोक झाली ना तर मी समजेन की सैनिकांपर्यंत पोहोचते, असं मी मनातच म्हणते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी ना ग्रुपवर त्याचा फोटो पाठवते आणि मागच्या 2 दिवसात मला अजिबात त्याच्यावर रिप्लाय नाही करता आला. आणि मी काल ऑफिसला जेव्हा निघाली होती ते सगळं घेऊन, तेव्हा मी वही उघडली तर तिथे सगळ्याची टोटल होती 108. आणि 108 लोकांनी तिथे मला, म्हणजे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. मला एवढं भरून आलं की म्हणजे हे छोटे छोटे स्वामी आपल्याला ना भास देतात की मी आहे, तू कर तू कर. म्हणजे मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपण सगळ्यांनी मिळून जी मेहनत घेतली ना त्याचं ते सार्थकी लागलेलं फूल होतं, असं मला वाटतं. की स्वामी आपल्याला फूल देतात ना की आशीर्वाद रूपी, ते होतं की माझी मनस्वी इच्छा होती की 108 लोकांनी जर अर्पण केलं तर 108 ची माळ जशी आपण जप करतो स्वामींचा, तसा तो 108 जप झाला असं गृहीत धरू. आणि तसंच झालं. फार छान छान व्यक्तिमत्व तिथे भेटले आपल्याला, खूप छान अनुभव आले. मी त्याच्यावर लिहितेय, तर ते आज किंवा फार फार तो उद्यापर्यंत ग्रुपवर येईलच. पण तुम्हाला सांगते, खूप छान अनुभव होता. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 15 ऑगस्टला नक्की जॉईन व्हा, की जेणेकरून आपण एकत्रित मिळून तो आपला जपाचा संकल्प आहे तो आपण पुढे नेऊया. चला, आता 1 मिनिट झालेला आहे. आपण 1 सेकंड, कोणीतरी अर्चना ताई, तुम्ही हँड केलाय का? हा ताई, विचारायचं होतं तुमचं पुण्यामध्ये ऑफलाईन सेशन कुठे होतात, हे फक्त ऍड्रेस जरी तुम्ही ग्रुपवर टाकला तरी चांगलं होईल. नाही नाही, नक्की टाकू. ऍक्च्युली खरं सांगते, पुण्याचं सेशन होणार होतं, सगळी तयारी झाली होती, पण सेशनच्या ग्रुप मधल्या 1 जण एक्सपायर झाल्या, त्याच्यामुळे तो ग्रुप खूप डिस्टर्ब झालेला. त्यांनी म्हटलेलं की आपण तिच्यासाठी म्हणजे सैनिकांबरोबर तिच्यासाठी पण एक विष्णू सहस्रनामाचा जप करायचा प्रयत्न करतोय, पण त्यांचं समोरून काही रिप्लाय आला नाही. मग मी त्यांना जास्त ताणलं नाही, कारण शेवटी हे भावनिक, म्हणजे तुम्ही इथून स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे. तर तो 15 ऑगस्टला नक्की होईल. आणि पुण्याचा जे आहे, इनफॅक्ट तुम्हाला सांगते, आपल्याला काल एक व्यक्तिमत्वांचं असं आपलं बोलणं झालंय की आता 15 ऑगस्टला नाशिकला पण होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या ओळखी जे कोण नाशिककर असतील त्यांनाही सांगा की तुम्ही तिथे जाऊन, कारण तिथे मदत लागते. एका दुसऱ्याचं काम नाहीये ते. म्हणजे मला एक ग्रुप आहे आपला आम्ही स्वामी सेवेकरी म्हणून, त्या ग्रुपने गंगाधर काका आहेत डोंबिवलीचे, जे खूप म्हणजे समाजसेवेचं काम करतात, त्यांनी, किंवा डोंबिवलीचा एक ग्रुप आहे, रवींद्र तारी सर चालवतात, विष्णू सहस्त्रनामाचाच ग्रुप आहे, त्यांचा ग्रुप, असे अनेक लोकांनी एकत्र येऊन तो घेतलेला सहभाग होता. त्याच्यामुळे असं होत असतं. तर ते नक्कीच असं सुरू राहील. आणि आता पुढचं जे सेशन होईल त्याच्यात आपण वेल इन ऍडव्हान्स आपण हे बघू की आपण अजून कसं वाढवू शकतो. इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते, जर तुमच्या सोसायटीमध्ये
तुम्ही उत्स्फूर्तपणे इनिशिएटिव्ह घेऊन जर तुमच्या सोसायटीत तुम्ही करू इच्छित असाल तर मला पर्सनली सांगा, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. कसं करायचं, काय करायचं ते तुम्हाला सांगू. तुमच्या सोसायटीत पण सुरू करा. आणि स्पेशली या प्रक्रियेमध्ये मुलांना ऍड करा. लहान मुलं असतील, मध्यम वयाची मुलं असतील किंवा कॉलेज गोईंग असतील, त्यांना ऍड करा आणि त्यांना ही सगळी जबाबदारी देऊया, जेणेकरून या कार्यक्रमाबरोबर आपसूक मुलांमध्ये भारत मातेबद्दल, देशाबद्दल, सैनिकांबद्दल प्रेम निर्माण होईल. सो हा एक त्याच्यातून साध्य होणारा मोठा आपल्याला फार मोठा फायदा आपल्या येणाऱ्या भवितव्याच्या नागरिकांसाठी होऊ शकतो. ठीक आहे. सो आता आपण सुरू करूया. मी PPT करते, फक्त सांगा. सगळ्यांनी म्यूट राहा, जेणेकरून मला सोपं पडेल घ्यायला. अच्छा, आजचं एक हे सांगते तुम्हाला. आज खरं तर भोळे मॅडम, शुभा भोळे मॅडम आज सत्र घेणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्यांना बाहेर जावं लागलं अर्जंटली, तर ते आज नाही घेते, पण पुढच्या सत्रामध्ये घेते. तर आज पुन्हा मीच करते आहे. आपल्यापैकी कोणी घेणार असेल तर मला सांगा, मी आत्ताच देते. कोणी घेईल का सत्र? मी PPT करते, तुम्ही बोला. पुढच्या वेळेस सत्र घ्यायचं म्हणजे काय करायचं? सत्र घ्यायचं म्हणजे ज्योतिताई, सत्र घ्यायचं म्हणजे मी PPT रन करेन. ती PPT तुम्ही तशीच्या तशी वाचायची आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला ते मंत्र म्हणायचे, असं. एकदा बघितल्यावर मग पुढच्या वेळेला मी करू शकेन. काही हरकत नाही, काही हरकत नाही. आता तुम्ही बघा कसं होतंय ते, आणि मग आपण पुढच्या वेळेस आपण डिस्कस करू. म्हणजे तुम्ही मला पर्सनली पिन करा, तुम्हाला सत्र घ्यायचं असेल तर, मग आपण तसं नाव देऊ. ठीक आहे, चालेल. शुभांगी डोंबिवलीचा कार्यक्रम खूप छान झाला. हो, मी आता तेच सांगत होते, केलं तुम्ही आलात, खरंच खूप आनंद झाला मला. खूप एकदम मस्त. ऍक्च्युली तुम्ही आता मी आता पुन्हा रिपीट त्या करत नाही. ग्रुपला जॉईन होतो आम्ही, विष्णू सहस्त्रनाम ग्रुप ना जॉईन होतो आम्ही करोनाच्या अगोदर. करोना नंतर मग नाही गेलो तिकडे, असं झालं. सो मी आता एक आपला अनुभव सांगितला, स्वामींनी एक प्रचिती दिली मला. आता आपण हे व्हिडिओ अपलोड करू ना, तेव्हा तो पहिला आहे तो ऐका, तर तुम्हाला आवडेल ऐकायला नक्की. कारण आता 7:05 झालेत, आता आपण सेशन सुरू करूया. हा, सगळ्यांनी म्यूट व्हा, मी PPT शेअर करते. PPT दिसतंय का? मला जरा थंब द्या प्लीज. डन. थँक्यू, थँक्यू. अथ श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ. 3 वेळा आपण ओंकार करायचा. जिथे तुम्ही आहात तिथून ओंकार करा माझ्या बरोबरच. ओ ओ ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे नाव, आपापले नाव घ्यावे आणि तुमचं गोत्र सांगावं. गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र आहे असं म्हणावं. माझे नाव शुभांगी अमोल राणे, माझे गोत्र जमदग्नी आहे. आज मी अत्यंत भक्तिभावाने श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करीत आहे. या पवित्र पठणाचे सर्व पुण्य माझ्या भारत मातेच्या संरक्षणासाठी अहोरात्र जागते असलेल्या भूसेना, वायुसेना, नौसेना व गुप्त सेवा दलातील सर्व वीर सैनिक आणि देशसेवक यांना समर्पित करत आहे. या पुण्याच्या प्रभावाने त्यांचे रक्षण सदैव घडो, त्यांचे मनोबल, पराक्रम आणि आरोग्य वाढो व भारत मातेचे तेज अखंड राहू, हीच माझी श्री विष्णुपदी नम्र प्रार्थना.
ॐ शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ॐ नमो विष्णवे प्रभविष्णवे श्रीवैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाप्यभाषत युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्यक्तं परायणं स्तुवन्तं कं कमर्चन्तं प्राप्नुयुर्मानवा शुभम् को धर्मः सर्वधर्माणां भवतो परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात् श्रीभीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषो सततो स्थितः तमेवं चाचन्नित्यं भक्ता पुरुषं व्ययं ध्यायन् स्तुवन्नमश्यं च यजमानस्तमेव च अनाधिनिधनं विष्णुं सर्वलोकं महेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतो भवोद्भवम् एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा परमं यो महत्तेज परमं यो महत्तप परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं दैवतानां च भूतानां यो व्ययपिता यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम्नां सहस्रं मे शृणु पापभयापहम् यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मना ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषीणां सहस्रस्य वेदव्यासो महामुनि छन्दोनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः अमृतांशुद्भवो बीजं शक्तिर्देवकी नन्दन त्रिसामाहृदयं तस्य शान्तार्थे विनियुज्यते विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभुविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णो दिव्यसहस्रनाम स्तोत्र महामन्त्रस्य श्रीवेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्ठुप् छन्दः श्रीमहाविष्णु परमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशुद्भवो भानुरिति बीजम् देवकी नन्दन षष्ठेति शक्तिः उद्भवक्षोभनो देव इति परमो मन्त्रः शङ्खभृन्नन्दकी चक्रिति कीलकम् शार्ङ्गधन्वा गदाधर इत्यस्त्रम् रथाङ्गपाणिरक्षोभ्यम् इति नेत्रम् त्रिसामास्सामगः सामेति कवचम् आनन्द परब्रह्मेति योनिः ऋतुः सुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्रीविश्वरूप इति ध्यानम्
श्री महाविष्णु प्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानम् क्षीरोदन्त्वत्प्रदेशे शुचिमनिविलसस्तैस्तके मुक्तिकानां माला क्लुप्तासनस्तस्फटकमणिनिभे मुक्तिके मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैररभ्रैरुपरि विरचितै मुक्तिपीयूषवर्षे आनन्दीन पुनीयादरिनलिनगदा शङ्खपाणिर्मुकुन्दः भूपादो यस्य नाभिरवीरदसुरनिलश्चन्द्रसूर्यो च नेत्रे कर्णावाशा शिरोद्योरमुखपिदहनो यस्य वास्तेयमाब्धी अन्तस्य यस्य सुरनरखरगो भोगि गन्धर्वदैत्ये चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् मेघश्यामं पीतकौशयवासं श्रीवस्तांगं कौस्तुभे भासितांगं पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम् नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे शशंखचक्र सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलं शोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनं मम बुधश्यामम् आयताक्षमलङ्कृतम् चन्द्राननं चतुर्बाहु श्रीवस्ताङ्कितवक्षसं रुक्मिणी सत्यभाम्याहं सहितं कृष्णमाश्रये। ॐ विश्वं विष्णुं वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृत् भूतभूद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमां गतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रोऽग्न्योऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वन अनाधिनिधनं धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्वष्टा सविष्ठोस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वतो कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभुतसृक्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्यालो प्रत्यय सर्वदर्शन अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वाधिरुच्युत वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिःसृतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितं सम अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृति रुद्रो बहुशिरा ब्रभ्रुर्विश्वयोनि शुचिर्श्रवा अमृत शाश्वत स्थानुर्
वरारोहो महातपा सर्वज्ञ सर्वविद्भानु विश्वसेनो जनार्दन वेदो वेदविदं व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कवी लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताङ्कृत चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दृष्ट चतुर्भुजः भ्राजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशुरमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्रियो अतीन्द्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महादिति अनिर्देश वपु श्रीमान् अमेयात्मा महादृढुक महेश्वासो महिर्भर्ता श्रीनिवास सतां गति अनिरुद्धस्तुरानन्दो गोविंदो गोविदांपती माईक प्लीज करा सगळ्यांनी मरीचिर्धर्मनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभं सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृत्य सर्वदृक्सिंह संधाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्ता विशुद्राता सुरारिहा गुरुत्तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधी अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः अहं संवर्तको वहिं अनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्युर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छिषि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषाहि वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो धुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशन ओजस्ते द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापन रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्राशु भास्कर द्युति अमृतांशुद्भवो भानु शशबिन्दु सुरेश्वर औषधं जगतस्येतु सत्य धर्म पराक्रम भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम काम प्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैक मायो महाशन अदृश्य व्यक्त रूपस्य सहस्र जिदनंजितः इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वर बाहुर्महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः अपाम निधिरधिष्ठान अप्रमत् प्रतिष्ठितः स्कंदो स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानु रादिदेव पुरंदरः अशोकस्थारणस्थार शूर शौरिजनेश्वरः अनुकूल शतावर्त पद्मी पद्म निभेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महाद्रिहृद्धो वृद्धात्मा महोक्षो गरुडध्वजः
अतुलशरभो भीमो समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् सम्मितिं जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतु दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशन उद्भवक्षोभनो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा व्यवस्थायो व्यवस्थान संस्थान सानदो ध्रुव परधि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभे क्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः वैकुण्ठपुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो स्वदक्षिणः विस्तारस्तावरस्थानु प्रमाण बीजवं व्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधन अनिर्विण्णस्तविष्टोर्भुर्धर्मो यूपो महामख नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमः क्षामी समीहन यज्ञ इज्जो महेशच्च ऋतु सन्तं सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रतः सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत् मनोहरो जित क्रोधो वीर बाहुर्विदारणः स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्म कृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्न गर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदसक्षराक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि स्वस्थस्य सिंहो भूतो महेश्वरो आदिदेवो महादेवो देवेशो देवद्भुतगुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूद्भुद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृत सोम वृजित पुरुषोत्तम विनयो जयो सत्यसंघो दाशार्ह सात्वतां पतिः जीवो विनीयता साक्षी मुकुंदो मित विक्रम अम्भो निधिरनन्तात्मा महोदधीशयोऽन्तकः अजो महाः स्वाभाव्यो जितमित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सत्य धर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपद त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतान् कृतः महावराहो गोविन्दो सुषेण कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्त शक्र गदाधरः वेधास्वाङ्गोजितो कृष्णो दृढ संकर्षणो च्युतः वरुणो वारुणो वृक्षो पुष्कराक्षो महामना भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध आदित्यो ज्योतिरादित्यो सहिष्णुर्गतसत्यमः सुधन्वाखण्ड परशुर्दारुणो द्रविणप्रदः दिव्यस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः त्रिसाम निर्वाण भेषजं भिष संन्यासकृशं शान्तो निष्ठा शान्ति परायणम् शुभांगशान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिर्वर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृशिवः श्रीवत्सवक्षा श्रीनिवास श्रीपति श्रीमतांबरः श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः
श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाश्रयः उदीर्ण सर्वतः चक्षु अनिश्च शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोक शोकनाशनः आर्चिष्मान् अर्चितः कुम्भो विशोधात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि निहावीर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवी स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रं स्तुतिस्तोतारण प्रिय पूर्णपुरयिता पुण्य पुण्य कीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणम् शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतवासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पहो दर्पदो दृप्तो दुर्धरो थापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्त मूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एको नैकस्तव कं किं यत्यत्त पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गो नन्दनान्दकी वीरः विषमशून्यो धृतशीरचलशलः अमानी मानदमान्यो लोकस्वामी त्रिलोकधृत् सुमेधा मेधजो धन्य सत्यधर्म पराक्रमः सुमेधो मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषो धृतिधर सर्वशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहु चतुर्व्यूहो चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिविक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गा दुरावासो दुरारिहा शुभांगो लोकसारंगो सुतसंतु वर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतांगमः उद्भवो सुंदरो सुंदो रत्ननाभो सुलोचनः अर्को वाजसन शृंगी जयंत सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महावृदो महागर्तो महाभूतो महानिधि कुमुदकुन्दर कुन्द पर्जन्य पावनो निलः अमृतांशोद्मृतवपु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजिश्चत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरो श्वस्तश्चानूरान्ध्र निषूदनः सहस्राशि सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहन अमूर्तिरनघोचिन्तो भयकृद् भयनाशनः अनुर्बृहत्कृशस्तूलो गृणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य
प्राङ्वंशो वंशवर्धन। भारकृत्कथितो योगी योगीश सर्वकामद। आश्रमश्रमण क्षाम सुपर्णो वायुवाहन। धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितादमः। अपराजित सर्वसहो नियन्तो नियमो यमः। सत्त्वान् सात्विकः सत्य सत्य धर्मपरायण। अभिप्राय प्रियो हार्य प्रियकृत् प्रीतिवर्धनः। विहाय सगितर्ज्योति सुरुचिर्हुतविग्भुगुः। रविर्विरोचनः सूर्यो सविता रविलोचनः। अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः। अनिर्विर्ण सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः। सनातनः सनातनत्तं कपिलः कपिरव्ययः। स्वस्तिद स्वस्ति कृत् स्वस्ति स्वस्ति भृक् स्वस्ति दक्षिणः। अरोद्रकुण्डली चक्री विक्रम्योर्जित शासनः। शब्दातिगः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः। अक्रूरपेशलो दक्षो दक्षिण क्षमिणाम्बरः। विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवण कीर्तनः। उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः। वीरः रक्षणो सन्तो जीवन पर्यवस्थितः। अनन्तरूपोऽनन्तश्री जितमन्युर्भयापः। चतुराश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः। अनादिर्भूर्भो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः। कठिन आहे. अनादिर्भूर्भो लक्ष्मी. एक सेकंड द्या. अनाधिर्भूर्भो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः। जननो जनजन्मादिर्भीमो भीम पराक्रमः। आधार निलयो धाता पुष्पहास। आधार निलयो धाता पुष्पहास प्रजागरः। ऊर्ध्व सत्पथाचार प्राणद प्रणवप्रणः। प्रमाण प्राणनिलयं प्राणभृत् प्राणजीवन। तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिगः। भूर्भुव स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः। यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहन। यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञि यज्ञभृक् यज्ञसाधनः। यज्ञान् कृत् यज्ञगुह्यं मन्नमन्नाद एव च। आत्मयोनि स्वयं जातो वैखान सामगायन। देवकी नन्दन स्रष्टा क्षितिः पापनाशनः। शङ्खभृन्नन्दकी चक्री शारङ्गधन्वा गदाधर रथाङ्गपाणिरक्षोभ्यं सर्वप्रहरणायुधम्। श्री सर्वप्रहरणायुधो नमः इति। वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी। श्रीमन्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु। वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी। श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु। वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी। श्रीमान्नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु। इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः। नाम्नां सहस्रदिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितम्। यम् इदं शृणुयान्तिं यः शक्ति परिकीर्तयेत्।
नाशुभं प्राप्नुयात् किंचित् सोमुत्रेह च मानवः वेदान्तज्ञो ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्यो समृद्धा स्यात् शूद्र सुखमवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्म अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामान् माप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम् भक्तिमान् सदोत्थाय श्रुतिस्तत्सदगतमानसः सहस्रवासुदेवस्य नाम्नां मे ततप प्रक्रियेत् यश प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधानमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेय प्राप्नोत्यनुत्तमम् न भयं क्वचिदाप्नोति वीर्यतेजस विन्दति भवन्त्यो रोगोद्युतिमान् बलरूप गुणान्वितः रोगात्मुच्यते रोगा बद्धो मुच्येत बन्धनात् भयान्मुच्येत भिस्तस्यु मुच्येतापन्नापदः दुर्गान्तितरत्याशु पुरुषः पुरुषोत्तमः स्तुवन्नाम सहस्रेण नित्यं भक्ति समन्वित वासुदेवो श्रयो मर्त्या वासुदेवो परायणम् सर्वपाप विशुद्धात्मा यति ब्रह्म सनातनम् न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्यु जरा व्याधि भयं नैवोपजायते इमं स्तवं धियान श्रद्धा भक्तिं समन्वित युज्येतात्म सुख शांति श्रीधृति स्मृति कीर्तिभिः न क्रोधो न मात्सर्य न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्याना भक्तानां पुरुषोत्तमे योऽस च चन्द्राक नक्षत्र खं दिश भूरमाय महोदधि वासुदेवस्य वीर्येण विधुत्राणि महात्मना ससुरासुर गन्धर्व क्षोरगराक्षमं जगत्वशे वर्ततेदं कृष्णस्य सच्चराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धिं सत्वं तेजो बलधृति वासुदेवात्मकान्याहु क्षेत्र क्षेत्र एव च सर्वगमनामाचारं प्रथमं परिकल्पते आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषयः पितरो देवा महाभूतानि धातव जङ्गमा जङ्गमच्छेदं जगन्नारायणोद्भवम् योगो ज्ञान तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदशास्त्राणि विज्ञान मतः सर्वं जनार्दनम् एको विष्णुर्महद्भूतं पृथग् भूतान्यकेशः त्रिलोकान् व्यापभूतात्मा भुक्ते विश्वभुवव्ययः इमं स्तवन् भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तिमम् पठेत् इच्छेत पुरुषः क्षेत्रोत्नाप्तु सुखानि च विश्वेश्वरं मजं देव जगतः प्रभुवं व्ययम् भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् न ते यान्ति पराभवं नमैति अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभो सुरोत्तम भक्तानां मरुरक्तानां त्राता भव जनार्दन श्रीभगवानुवाच यो मां नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पाण्डवः सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः स्तुत एव न संशयो नम इति व्यास उवाच वासना वासुदेवस्य वासित भुवनत्रयम् सर्वभूतानि वासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते श्रीवासुदेव नमोऽस्तुते ॐ नम इति पार्वत्युवाच केनोपायेन लघुनां विष्णोर्नाम सहस्रकम् पठेत् पण्डिते नित्यं स्तोतुमिच्छाम्यहं प्रभो श्रीश्वर उवाच
श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम नाम वराननौ नमैति ब्रह्मोवाच नमोस्तवम् अनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुवाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः श्री सहस्रकोटि युगधारिणे ओम नमः इति संजय उवाच यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूति ध्रुवा नीतिरमातिरममम् श्रीभगवानुवाच अनन्या चिन्तयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे आता विषण्णा शिथिलाश्च भीता घोरेषु च व्याधिषु वर्तमाना संकीर्तनारायण शब्दमात्रं विमुक्त दुःखा सुखिनो भवन्ति कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यं सकलः परस्मै नारायणाति समर्पयामि यदक्षरः पदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् ततः सर्वं क्षमताम्यं देव नारायणो नमोस्तुते विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यून्यानि चातिरिक्तानि क्षमस्व पुरुषोत्तमः श्रीकृष्णार्पणमस्तु। खूप छान, मस्त. धन्यवाद. एकच मिनिट द्या हा मला. हा, तुम्ही आज बघितलं असेल बरेच कॉल येत होते मला मध्ये. तुम्हाला दिसत होते का स्क्रीनवर? नाही 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 दिसत नव्हतं आम्हाला. नाही, पण कसं असतं म्हणजे मी खरं तर आपल्या सगळ्यांना आवाहन पण करेल. नॉर्मली आपल्याकडे म्हणजे शिष्टाचारामध्ये हा एक भाग येतो की एकदा एखाद्या समोरचा व्यक्ती जर कॉल कट करतोय तर एक बेसिक आहे की मे बी तो कुठेतरी एमर्जन्सी मध्ये आहे किंवा त्याला आता फोन उचलायचा नाही. सो किमान अशा वेळेस आपण एक व्हॉट्सअप करून ठेवावं किंवा काय. पण माझी ही परीक्षाच आहे ती की तो माणूस कमीत कमी त्याने 6 ते 7 कॉल केलेत. सो ही पण परीक्षा असते आपली. आणि मी नेहमी म्हणते की स्वामी आपली स्पेशली जेव्हा अशी काही चांगली कामं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जेव्हा आपण कोणतंही देवाचं कार्य करायला घेतो तेव्हा अनंत अडचणी येणार च आहे. हा च थोडा जास्तचा यासाठी मी सांगितला कारण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण कलियुगात राहतोय आणि आपण कलियुगात राहतोय म्हणजे देवाचं कार्य करण्याला थांबवणं, त्याच्यामध्ये अडथळे आणणं, ते होऊच न देणं हेच काम आहे कलीचं. बरोबर. त्याला जर पुरून उरायचंय तर म्हणजे तू कितीही भांडण कर पण आम्ही हे करणारच आहोत या प्रकारच्याने जर केलं ना तर ते खूप खूप सुंदर असं मला वाटतं. असो त्यामुळे आजचाही जो काही केलेला संकल्प आहे सैनिकांपर्यंत नक्की पोहोचेल ही माझी आशा आहे. त्यापैकी कोणाला काही बोलायचंय का? मग मला काहीतरी बोलायचं आहे मग मी बोलेन. ताई मी बोलू? हा बोला.
तुम्ही खूपच छान बोललात ताई. एकदम अगदी न थांबता, न चुकता अगदीच तुम्हाला कॉल येत होते, एवढे डिस्टर्ब होत होता, तरी सुद्धा तुम्ही खरंच खूप छान जसं तुम्ही म्हणालात, की अनेक अडचणी येतात. तसंच आहे हे. पण तरी सुद्धा तुम्ही खूप छान म्हणालात. मला फक्त एक असं वाटलं, की तुम्ही एवढं म्हणजे एवढं सगळा मोठा तो सहस्त्रनाम असताना तुम्ही थोडासा तो विभागला असता, की कुणा दुसऱ्याला दिला असता, तर तुम्हाला थोडंसं एक ब्रेक म्हणण्याचा म्हणजे आय डोंट नो आता तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? आता पण तुम्हाला हे पहिल्याच मी विचारले होते त्यांना. त्यांनी म्हणले नाही, कंटिन्यू एकानेच म्हणायचं. हे मी पहिलं विचारलं होतं पहिल्या वेळेस. असं अर्ध म्हणून अर्ध म्हणायचं का? नाही म्हणाले त्याने. जे म्हणतात तेच कंटिन्यू असं आहे. करेक्ट. याचं कारण सांगते तुम्हाला. आता म्हटलं ना मला बोलायचंय, तर तुम्हाला एक सांगते, आज बरीच जण उपस्थित 21 जण उपस्थित आहेत आजच्या तारखेला. आपला काउंटही हळूहळू वाढतोय. तुम्हाला ना विष्णू सहस्त्रनामाचा एक गमक सांगते. विष्णू सहस्त्रनाम जेव्हा तुम्ही एकदा संपूर्ण म्हणता, तेव्हा तुम्ही तुमच्या कुंडलीतल्या 12 राशी, 27 नक्षत्र आणि त्या 27 नक्षत्राच्या चरणांचा तुमच्या कुंडलीशी असणारा जो संदर्भ आहे त्याची क्लिनिंग प्रोसेस करत असतात. एक एक्झाम्पल सांगते. आता केलेला हा जप जरी आपण सैनिकांना अर्पण केला असला तरी सुद्धा मी आता बोलत असताना जो वायुमंडळामध्ये जो ध्वनीचा जो एक आविर्भाव ऊर्जा तयार झाली, ती ऊर्जा मात्र मी सैनिकांना देऊ शकत नाही. हेच कारण आहे, मी सगळ्यांना सांगते की घरामध्ये आपण जेव्हा हा पाठ घेत असतो तेव्हा तुमच्या मुलांना बसवा, घरातल्या व्यक्तींना बसवा, आवाज आणि मोठ्या आवाजात म्हणायचा प्रयत्न करा. कारण आपण जेव्हा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतो तेव्हा तुमच्या कुंडलीमधलं क्लिनिंग प्रोसेस, म्हणजे थोडक्यात सांगू का, आपण रोज साफसफाई करतो तरी पण दिवाळीला साफसफाई करतो की नाही? म्हणजे ह्याचा अर्थ दिवाळीला साफसफाई केला पण काही ऍडिशनल कचरा निघतोच की नाही? ह्याचा अर्थ आपण घर अस्वच्छ ठेवतो का? तर नाही. हे इतकं डीप प्रोसेस आहे ना की म्हणजे मी तर एक्सप्लेन नाही करू शकत आहे. हे होत असतं. त्याच्यामुळे आणि एका एकट्यानेच का म्हणायचं, तर तिला एक लय असते आणि तुम्ही त्या लयीत बरोबर जाता. आता तुम्ही जर ह्या स्क्रीनवर जे काही श्लोक बघितले त्याची मी फोड केलेली आहे की आपल्याला ज्यांना येत नाही ना त्यांना सहज उच्चारता यावे. आणि तुम्ही बघाल तर मी या शब्दांचं फोड करून तो लय पण आहे ना थोडा हळूच घ्यायचा प्रयत्न करते, किंवा इतर आपले जे सत्र घेणारे आहेत स्तोत्र वाचक त्यांनाही तेच सांगते की तुम्ही त्या फ्लो मध्ये घ्या की उद्या हा व्हिडिओ, कारण आपण हा आपल्या युट्यूबला अपलोड करतो, ज्याच्या कोणाच्या नशिबात हा व्हिडिओ लिहिलाय तो माणूस तिथे जाऊन ते ऐकून त्याला हा कॉन्फिडन्स जरी आला ना की अरे हे तर मला बोलता येऊ शकतं, तरी आपण हे जे काही कष्ट करतोय त्यातून कुठल्या तरी एका व्यक्तीला उद्दीपित करू की बाबा रे विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरू. हा त्याच्या मागचा अजून एक सूक्ष्म भाग आहे. त्याच्यामुळे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्वामींनी परीक्षा कशी घेतली, जेव्हा अमलेखी एकादशीला सुरू केलं तर 2 महिन्यानंतर असं झालं होतं की मला पाठ करणारे प्रार्थना मिळतात. आता माझंही तेवढं तोंडपाठ नव्हतं. मग म्हटलं हे आपण असं करू आणि मग ते सगळं हे झालं की ती पीपीटी बनवली गेली. आता तुम्ही बघाल तर त्या पीपीटी मध्ये ना त्या श्लोका अनुरूप मी काही इमेजेस देण्याचा प्रयत्न केले. याचं कारण की आपण व्हिज्युअल इफेक्ट आपला फार काम करतो. म्हणजे आपण नजरेतून जितकं लवकर कॅप्चर करतो तेवढं साऊंड नंतर कॅप्चर करतो. सो हा फरक पडतो. त्याच्यामुळे एकत्रित म्हणण्यापेक्षा नो डाऊट एकत्रित ऊर्जा काय असते ती आम्ही 26 जानेवारीला अनुभवली आहे. प्रचंड ऊर्जा होती तिथे. पण हे एकट्याने म्हटल्याने, आणि तुम्हाला सांगू तुम्ही एकदा लईत म्हणायला गेलात कुठेही काही करत नाही आहोत, आपल्याला करायचे पण नाही. याच्यातून आपण दोन्ही कामं करतोय, परमार्थ खूप स्वार्थ करतोय. परमार्थ करतोय की आपण सगळं संकल्पाचं पुण्य सैनिकांना देतोय. स्वार्थ हा आहे की आपण हळूहळू विष्णू सहस्त्रनाम म्हणायला शिकतो. सो ह्या गोष्टी आपण करतो. सो अजिबात काही म्हणत आणायचं नाही. पण तुम्हाला मी एक सांगते, मला एका की मॅडम विष्णू सहस्त्रनामाचे जर स्तोत्र म्हणताना चुकलं ना तर ते चांगलं नसतं, म्हणून मी म्हणतच नाही. हे मला एवढं आश्चर्य वाटलं, म्हटलं असं नाहीये. मग मी त्यांना सिंपल एक उदाहरण पहिलीमध्ये जेव्हा किंवा पहिली कक्षामध्ये बाळाला जेव्हा घालतो तेव्हा त्याला अवघड येत असतं का, ह्याचा अर्थ येत नाही म्हणून नाही का, तर असं नाहीये. मी हेच संदर्भ त्यांना दिला, काही हरकत नाही. तुम्ही आहे ती पीपीटी पण मी त्यांना दिली की तुम्ही ह्या वाचा,
वाचून बघा, नुसतं पुस्तकारूपी वाचा, स्तोत्र म्हणून नका वाचू. पुस्तकारूपी वाचायला काहीच हरकत नाही, कारण आपण श्री विष्णूंना काही मागत नाही आहोत की आपल्याला काही मिळावं किंवा मिळायलाच पाहिजे. पुस्तक वाचतं तसं वाचा. हळूहळू 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 तुम्हाला तो अनुभूती येते आणि येईल. आणि मी तुम्हाला सांगू, आता तुम्हाला अजून एक सांगते, विष्णू सहस्त्रनाम पाठ करण्याचा एक सोपा आणि चांगला येणारा उपाय सांगतो की जे घरात जर असं कोणी व्यक्ती चिडचिड करणारा, खूप पटकन रिॲक्ट करणारा जर असेल, तर त्या व्यक्तीला हे विष्णू सहस्त्रनाम ह्या फ्लो मध्ये किंवा कोणत्याही फ्लो मध्ये ऐकायला, हळूहळू म्हणायला सांगा. तुम्हाला त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये हळूहळू प्रभाव दिसेल. हा माझा अनुभव आहे. असो, विद्याताई बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. काही नाही, मला नाही बोलाय. पुस्तकं सगळ्या पुस्तकामध्ये आम्हाला वाटली ना सगळ्यांना पुस्तकं, त्याच्यामध्ये पण खूप छान सगळं पूर्ण दिलेलं आहे. परवा 26 जानेवारीला सगळ्यांना पुस्तकं पूर्ण. हो, खूप छान दिलं त्याच्यामध्ये पण. स्वामी करून घेतात. विमलताई बोला. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार माझा. शुभांगीताई, परवा 26 जानेवारीला जो तुम्ही उपक्रम घेतलात ना, अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं आणि असं वाटत होतं की आपण पण जायला पाहिजे. नाही, काही हरकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण तिथे 108 लाईव्ह होतो, पण हो, ऑनलाईन पण जवळजवळ मी ऑनलाईन होते मॅडम. करेक्ट केलं. सो काही हरकत नाही. तुम्ही जिथे आहात, जिथून केलाय ना, तिथेही केलं तरी तो पोचणारच आहे. उलट काय होतं, जेव्हा आपण एकत्रित येतो ना, तेव्हा ती ऊर्जा आपल्याला फलदायी होते. म्हणून एकत्रित येऊन एकत्र. नाही, खरंच खरंच म्हणजे तुमच्या ह्या उपक्रमाला सलाम आहे आणि तुम्हाला सुद्धा मनापासून वंदना. खूप छान उपक्रम राबवताय, त्यामुळे आम्हालाही काहीतरी करण्याचा एक छोटासा खारीचा वाटा मिळतोय. हे खूप छान वाटतंय. मीही तोच खारीचा वाटा करतोय. आपण सगळे एकत्र मिळून करतोय. त्याच्यामुळे माझा एक खारीचाच वाटा आहे. फक्त यत पिंडे तत ब्रह्मांडे या उक्तीप्रमाणे की तुम्ही थोडं 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 केलं की मग त्याचं ब्रह्मांड तयार होतं. अगदी. आणि आपला ग्रुप आहे ना, आम्ही सर्व स्वामी भक्त, त्या ग्रुपवर दत्ता काकांनी खूप छान तुमच्याबद्दल लिहिलंय. हो, पाहिलं. दत्ता काका होते. मोठेपणा येतो. खरंच राहायचं. इनफॅक्ट तुम्हाला सांगू का, मला असं माझं स्वप्न आहे की समजा आपल्या ग्रुपमध्ये आता 175 आहेत. आता 175च्या 175 जणांनी जर ठरवलं की 15 ऑगस्टला माझ्या सोसायटीत मीच इनिशिएटिव्ह घेऊन करतो, तर विचार करा एका दिवशी किती विष्णू सहस्त्रनाम. खूपच हा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे आपण हळूहळू करत हे नक्की करू. नक्की. धन्यवाद. आणि आजचं पण खूप छान घेतलं तुम्ही. एका लयीत आणि एकाने म्हणण्याचा खरंच तो फायदा आहे की एका लयीत आणि ऐकायला पण छान वाटतं आणि आपल्यालाही म्हणायला सोपं जातं. खूप चांगलं आहे. तरी आज बऱ्याच अडचणी आल्या ऍक्च्युली आपल्याला, पण ठीक आहे. नाही, तरी पण तुम्ही कुठेही न डगमगता खूप छान म्हटलं ताई. खूपच छान. धन्यवाद. हे रोज असतं का सत्र की फक्त गुरुवार आणि रविवार असतं? आपलं एकादशीला असतं आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता घेतो. ओके, हा, ठीक आहे, चालेल. आणि रोज म्हणून फक्त ग्रुपवर टाकायचंय का आपण म्हटलंय किती? हो, अगदी. तुम्ही रोज म्हणा, नोट ठेवा. आणि आपण आहे ना, नॉर्मली असं जसं आज आहे, तर आज आपण थोड्या वेळानं ग्रुप ओपन करू. तर तुमचा काय मागचा झालेला असेल तो टाका. तर आपण रविवारी ग्रुप ओपन करतो तेव्हा टाका, किंवा मला पर्सनली टाका, काही हरकत नाही. आपण भेटू. ठीक आहे. खूप छान झालं मॅडम सेशन. थँक्यू. अच्छा, सगळ्यांना सांगायचं, आपल्या बरोबर एक आर्मी मॅन आहेत जे आपल्या समक्ष, म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या समोरच आपण सगळ्यांसाठी करतोय. नागेशजी आहेत आणि कदम साहेबांनी त्यांना इन्व्हाइट केलंय आपल्या ग्रुपवर, आणि ते प्रत्येक सत्राला, म्हणजे जेव्हापासून जॉईन झालेत हे दोघेही, ते बऱ्याच जणांना इन्व्हाइट करतात, पण हे सत्राला असतात. त्याच्यामुळे नागेशजी, तुमच्या समोर आम्ही हा पाठ करतोय. सो तो तुमच्यासारख्या प्रत्येक आमच्या सैनिक भावापर्यंत पोचावं, हीच आमची कामना. साहेब, धन्यवाद. तुम्ही खूप आपल्या ग्रुपला एकत्रित आणायला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि ऑनलाईन पण होतो आम्ही 26 जानेवारीला. येस. हो. थँक्यू मॅम. धन्यवाद. पुढच्या एकादशीला करेन मी लीड. नक्की. तुम्ही मला पीएम करा, मग मी तुम्हाला सांगते काय काय लागतं, कसं आपण ते डिस्कस करू. मी तुम्हाला थोडं गाईड करेल. पुढच्या एकादशीला करू शकता तुम्ही, संडेला पण करू शकता. आपल्याला माझं अनिश्चित आहे, म्हणजे मी जागेवर असेल की नाही.
काही त्यामुळे एकादशीला ठीक आहे, पुढच्या एकादशीला तुम्हाला देऊ सत्र आपण करूया. धन्यवाद. शुभम भवंतु. शुभम. रविवारी मी घेते मॅडम, मी घेते रविवारी, मी म्हणते. डन डन डन. एकादशी आपली सत्कर्मी लागली असं वाटतंय मला मॅडम. काय म्हणतात? सत्कर्मी लागली. एकादशी आज सत्कर्मी लागली माझी. इनफॅक्ट तुम्हाला सांगू का, हो मी सांगते तुम्हाला, आजची जी जया एकादशी आहे, आजच्या एकादशीला म्हणजे तुम्हाला एकादशीचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा अजून एक, अच्छा हे मी ऐकिवात आहे, माझ्या अजून वाचनात आलं नाही, पण मी तर म्हणते ऐकिवात जरी आला तरी स्वामींना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असं म्हणतात की 11 पाठ विष्णू सहस्त्रनामाचे जर तुम्ही एकादशी पासून सुरू केले आणि ते तुम्ही 11 वर्ष संपूर्ण केले, 11 पाठ रोज 11 वर्ष केले आणि 12व्या वर्षाचं पुण्य केलं, म्हणजे एक तप पूर्ण केलं की साक्षात विष्णू भगवान दर्शन देतात. सर्वांना नमस्कार. माझा रोज एकच असतो, पण एकदाच होतो. मॅडम नमस्ते मॅडम. नमस्कार. नमस्कार नागेशजी. आजचा जो कार्यक्रम झाला, हा. आपण एवढं चांगलं वाचन केलं, तुम्हाला धन्यवाद. नाही नाही, मी प्रयत्न करते. धन्यवाद. नाही नाही, फार आजचं जे वाचन आहे फार छान झालं, थँक्यू. मला तर आवडलं. थँक्यू थँक्यू. सगळ्यांना आवडलं. तुम्हाला आवडलं ना, म्हणजे आमचं पोहोचलं, म्हणजे आम्ही जे काय करतोय सगळे कष्ट ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. की ओके ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्योतिजी, आपण आहे ना विष्णू सहस्त्रनाम जे घेतो ते रविवारी आणि एकादशीला घेतो, पण आपली याची इच्छा आहे की तुम्ही जसं म्हणालात मी रोज एक करते, तर ते आपण आपल्यासाठी करतो, पण त्यामध्ये तुम्हाला जर एक सैनिकांसाठी करायचं असेल तर संकल्प जो आहे तुम्हाला मी तो पीपीटी पाठवते, तो संकल्प घेऊन तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही करून नोंद करा आणि आपल्याला कळवा. अशा बऱ्याच जण आहेत जे रोज करतात आणि महिन्यातनं 2 महिन्यातनं आपल्याला संकल्प कळवतात आपल्याला. ओके, चालेल. ठीक आहे, हो. चलो शुभम भवंतु.